आणखी एक धक्कादायक बातमी आहे। पुण्यामध्ये 86 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर नातेवाईकांनी भारतीय हॉस्पिटलची तोडफोड केली आहे। तोडफोड प्रकरणी कनौजिया जैन आणि चंद्रप्रकाश यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल झालाय। धनकवडी इथल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये 86 वर्षीय तेजराज जैन हे उपचार घेत होते। त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केली। तर पुण्यामध्ये एका वृद्धावर उपचार सुरू होते। 86 वर्षांचे हे वृद्ध उपचार घेत होते भारतीय हॉस्पिटलमध्ये। मात्र त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे। तर 86 वर्षीय जैन हे या ठिकाणी उपचार घेत होते अशी माहिती समोर आलेली आहे। आणि त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक मात्र आक्रमक झाले। तर या तोडफोड प्रकरणी कनौजिया जैन आणि चंद्रप्रकाश यांच्यासह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धनकवडी इथल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? भारतीय हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक आक्रमक झाल्याचं कळत आहे। नेमकं काय घडलेलं होतं आणि कशामुळे त्या वृद्धाचा मृत्यू झाला होता? 86 वर्षीय जे वृद्ध आहेत पुण्यातील भारतीय हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत होते आणि त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी भारतीय हॉस्पिटलची तोडफोड केलेली आहे। कालची ही सगळी घटना आहे आणि यामध्ये तोडफोडीत हॉस्पिटलचं बरंचसं नुकसान सुद्धा झालेलं आहे। आपण पाहिलं की या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलिसांमध्ये 6 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण सुधारित जो कलम आहे डॉक्टरांच्या संदर्भातला तो कलम यामध्ये नव्यानं लागू करण्यात आलेला आहे आणि तो कलम ऍड झाल्यामुळं डॉक्टरांवरती जे हल्ले होत असतात त्या संदर्भामधला हा कलम आहे आणि पोलीस जो आहे तो या सगळे आरोपी जे आहेत त्यांचा शोध घेत आहेत। 86 वर्षीय जे वृद्ध होते त्यांना विविध आजारामुळे ते भारतीय रुग्णालयामध्ये दाखल झाले होते आणि उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे खरा पुण्यातील धनकवडी परिसरात असलेल्या भारतीय हॉस्पिटलमध्ये घडलेला आहे। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर तोडफोड करणाऱ्यांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते। भारतीय रुग्णालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकांनी ही तोडफोड केली होती। तेजराज जैन हे उपचार या ठिकाणी घेत होते। त्यांचं वय 86 वर्ष आहे। मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे नातेवाईक हे आक्रमक झाले आणि त्यांनी हॉस्पिटलची तोडफोड केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।